5 oscillations, part second. Next point is amplitude A, period T and frequency N of SHM. In this case, first point is amplitude of SHM. Consider this diagram. In this case, a particle P performing SHM along the straight line MN. या डायग्राम मध्ये आपण MN दाखवलेला आहे. त्या MN ही स्ट्रेट लाईन आहे. ह्या स्ट्रेट लाईन वरून पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. याचा साइडला व्हिडिओ पण दाखवलेला आहे. हा पार्टिकल SHM करतोय. The center O of MN is the mean position of the particle. O हे सेंटर आहे, mean position आहे, equilibrium आहे. The displacement of particle is given by x is equal to a sine of omega t plus phi. Already we have this calculated equation, displacement of particle. The particle will have its maximum displacement when x equal to plus or minus a, where a is amplitude of SHM. ज्यावेळी पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असतो, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम असू दे किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीम, त्यावेळी पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट जे आहे हे मॅक्झिमम असतं, हायेस्ट असतं. मग या डायग्राम मध्ये m आणि n जे आहेत हे दोन्ही मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहेत. ज्यावेळी पार्टिकल m ला आणि n ला असेल त्यावेळी डिस्प्लेसमेंट x इक्वल टू प्लस और मायनस a असतं. m ला प्लस a आहे, n ला मायनस a असतं. a म्हणजे अँप्लिट्यूड. The maximum displacement of a particle performing SHM from its mean position is called amplitude of SHM. म्हणजे mean position पासून हायेस्ट डिस्टन्स, मॅक्झिमम डिस्टन्स पार्टिकल पुढे पण जातो, ते डिस्टन्स जे आहे ते म्हणजेच amplitude of SHM आहे. नेक्स्ट वन इज पिरियड ऑफ SHM. जो आपण पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतो, ह्या पार्टिकलचा आता आपण पिरियड बघायचा आहे. पिरियड, टाइम पिरियड किंवा पिरियडिक टाइम हे सर्व सेमच आहे. तर द टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग SHM टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड पिरियड ऑफ SHM. तर पार्टिकलनं एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जो काय वेळ घेतलेला आहे, जो काय वेळ लागलेला आहे, तो वेळ म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशनचा टाइम पिरियड और पिरियडिक टाइम किंवा ओनली पिरियड म्हणायचं. ओके. Displacement of the particle at time t is given by, already we have calculated this equation, displacement at any time x equal to a sine of omega t plus phi. At after time t equal to t plus 2 pi by omega. म्हणजे एका ठराविक वेळेनंतर पार्टिकलची पोझिशन काय असते, पोझिशन काढायचं इक्वेशन आपण ऑलरेडी बघितलं आहे. त्या इक्वेशन मध्ये आपण हा टाइम पुट केला, म्हणजे एवढ्या टाइम नंतर पार्टिकल कोणत्या पोझिशनला असेल ती पोझिशन काढण्यासाठी आपण त्या डिस्प्लेसमेंट इक्वेशन मध्ये ही टाइमची व्हॅल्यू पुट केली. टाइमची व्हॅल्यू पुट केल्यानंतर तर डिस्प्लेसमेंट जे मिळालेलं आहे हे डिस्प्लेसमेंट ए साइन ऑफ ओमेगा इंटू हा जे ब्रॅकेट आहे या ब्रॅकेट मध्ये टी ची व्हॅल्यू पुट केलेली आहे प्लस फाय ॲज इट इज इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंटचं. फक्त स्मॉल टी ची व्हॅल्यू पुट केलेली आहे. स्मॉल टी ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे ओमेगा ने इनसाइड मल्टिप्लाय केल्यानंतर ए साइन ओमेगा टी प्लस 2 पाय प्लस फाय इक्वेशन आलेलं आहे. आणि साइन ऑफ 2 पाय प्लस थीटा इज साइन थीटा, म्हणून हे साइन ऑफ ओमेगा टी प्लस 2 पाय प्लस फाय इक्वल टू साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय आलेलं आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन इनिशियली जी स्टेट होती डिस्प्लेसमेंट त्या सेम इक्वेशन आलेलं आहे. एक्स इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी. म्हणजेच काय, पार्टिकल एक ऑसिलेशन्स कंप्लीट करून परत त्याच ओरिजिनल पोझिशनला आलेला आहे. म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे अबाउला आपण जे टाइम कन्सिडर केलेला आहे तो टाइम it can be shown that small t equal to capital T, that is time period, that is 2 pi by omega is minimum time after which it repeats. म्हणजे कमीत कमी एवढा वेळ लागला आहे, एवढ्या वेळानंतर ते रिपीट झालं आहे. यानंतर पुढच्या वेळेला पण रिपीट होणार आहे, पण कमीत कमी एवढ्या वेळेत ते रिपीट होईल, ह्याच्यापेक्षा कमी वेळात ते रिपीट होत नाही. म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम जे आहे हा कॅपिटल टी 2 पाय बाय ओमेगा इतका आलेला आहे. म्हणजे एवढ्या वेळानंतर ती SHM जे आहे रिपीट होत असते. नेक्स्ट, hence its period t is given by, आता हा टाइम पिरियड जे आहे हा पार्टिकल SHM चा टाइम पिरियड आपण ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के बाय हे आपल्याला ऑलरेडी इक्वेशन माहिती आहे. दॅट इज के इज फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट, m इज मास and this is known as acceleration per unit displacement. Then t equal to 2 pi by omega, putting omega is acceleration per unit displacement. Then t equal to 2 pi under root
acceleration per unit displacement value is m by k, then capital T equal to 2 pi under root m by k. This is the equation to calculate time period of simple harmonic motion. Simple harmonic motion चा time period काढण्यासाठी हे इक्वेशन वापरतात. नेक्स्ट वन इज फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करायला आहे त्याची आपण आता फ्रिक्वेन्सी पाहिजे आहे. The number of oscillations performed by a particle performing SHM per unit time is called frequency of SHM. तो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय त्याची एका युनिट टाइम मध्ये म्हणजेच एका सेकंड मध्ये किती ऑसिलेशन्स कंप्लीट होतात ती ऑसिलेशन्स म्हणजेच त्याची फ्रिक्वेन्सी SHM ची. हेन्स इन युनिट टाइम इट परफॉर्म्स 1/t ऑसिलेशन्स. म्हणजे एका युनिट टाइम मध्ये तो 1/t, t म्हणजे टाइम पिरियड, oscillations complete करतो. Hence frequency n of the SHM is given by n equal to 1/t. Putting value of t already we have calculated here, omega by 2 pi. Then putting value of t 1/2 pi under root k by m. K is constant, m is the mass, and n is the frequency of this SHM. Next one is phase in SHM. Simple harmonic motion मधला phase आहे तो phase आपण आता बघायचा आहे. Phase in SHM or for any motion is basically the state of oscillation. Phase म्हणजेच काय असतं त्याची oscillation ची state असते. The angular displacement theta equal to omega t minus phi can thus be used as phase of SHM, also called as phase angle. हे angular displacement theta जे हे आपण phase of SHM म्हणून वापरू शकतो किंवा त्यालाच phase angle पण म्हणतात. theta equal to omega t minus phi ला. त्यामध्ये आपण स्पेशल केस बघायचे आहेत. पहिली केस आहे फेज थीटा इक्वल टू 0 डिग्री इंडिकेट्स दॅट द पार्टिकल इज ॲट द मीन पोझिशन मुव्हिंग टू द पॉझिटिव्ह. म्हणजे पार्टिकल जेव्हा एसएचएम चालू करेल तेव्हा स्टार्टिंग जे आहे सुरुवात जे आहे मीन पोझिशनला असेल आणि तिथून तो सुरुवात करेल आणि तो पॉझिटिव्ह साईडला फर्स्ट जाईल. सेकंड केस फेज थीटा इक्वल टू 180 डिग्री indicates that during its first oscillation the particle is at the mean position and moving to negative. ज्यावेळी थीटा 180 असतो त्यावेळी त्याची सुरुवात जी आहे तो सुरुवातीला मीन पोझिशनला पार्टिकल असेल तिथून सुरुवात करेल आणखीन तो निगेटिव्ह साइडला फर्स्ट जाईल. थर्ड केस फेज थीटा इक्वल टू 90 डिग्री indicates that the particle is at the positive extreme position during first oscillation. ज्यावेळी तो पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला असेल सुरुवातून तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून करेल आणि तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम कडे जाईल. फोर्थ थीटा इक्वल टू 270 डिग्री इंडिकेट्स दॅट द पार्टिकल इज ॲट निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन ड्युरिंग द फर्स्ट ऑसिलेशन. ज्यावेळी तो सुरुवात करेल ना तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पासून सुरुवात करेल आणि पॉझिटिव्ह कडे जाईल. ह्या चार केस आपण बघितल्या फेजच्या. कुठून इनिशियल जे आहे